नमस्कार मित्रांनो. अलीकडे महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्या नर्सेसमध्ये 2 पत्रांमुळे बराच गोंधळ उडाला आहे. ही पत्र आहेत कंटिन्युइंग नर्सिंग एज्युकेशन म्हणजे CNE बाबत. पण काळजी करू नका. आज आपण हा सगळा गोंधळ अगदी सोप्या भाषेत समजून घेऊन दूर करणार आहोत. हो, हेच ते 2 मोठे प्रश्न आहेत जे सगळ्यांना पडलेत. खरंच CNEसाठी आता पैसे लागणार नाहीत का? आणि हे 150 क्रेडिटचं प्रकरण काय आहे? हे खरंच अनिवार्य आहे? चला तर मग उपलब्ध माहितीच्या आधारे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. सगळ्यात आधी गोंधळाचं मूळ काय आहे ते बघू. मग मोफत CNEचा खरा अर्थ काय ते समजून घेऊ. त्यानंतर 150 तासांच्या अटीबद्दल बोलू आणि सगळ्यात महत्त्वाचं, अधिकृत CNE कसं करायचं याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. शेवटी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते अजिबात चुकवू नका. चला तर मग सुरुवात करूया. हा सगळा गोंधळ सुरू झाला तो 2 विशिष्ट पत्रांमुळे. ही दोन्ही पत्र अधिकृत नाहीत, पण व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडियावर इतकी फिरत आहेत की सगळ्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. तर बघा, यात 2 दावे केले जात आहेत. एक दावा म्हणतो की आता सगळे CNA कोर्सेस फुकट म्हणजे विनामूल्य आहेत. आणि दुसरा दावा तर आणखी मोठा आहे. तो म्हणतो की नोंदणी रिन्यू करण्यासाठी तब्बल 150 क्रेडिट तास पूर्ण करावे लागतील. आता यातलं खरं काय तेच आपल्याला तपासायचंय. तर पहिला मुद्दा घेऊया. CNE खरंच मोफत झाले का? या मोफत शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? इथेच खरी मेख आहे. बघा, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल म्हणजे MNC जी काही फी घ्यायची ती त्यांनी माफ केली आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की संपूर्ण कोर्सच मोफत झाला. MNCने फक्त आपला वाटा घेणं बंद केलं आहे. हे बघा, या तक्त्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल. MNC आधी कोर्स आयोजित करणाऱ्यांकडून 2,000 रुपये, वक्त्यांकडून 100 रुपये आणि प्रत्येक सहभागी नर्सकडून 20 रुपये घेत असे. आता हे सगळे शुल्क रद्द झाले आहेत, त्यामुळे खर्च कमी नक्कीच झालाय. म्हणजे जिथे एका कोर्ससाठी आधी 300 ते 600 रुपये लागायचे, तिथे आता अंदाजे 200 ते 300 रुपये लागू शकतात. म्हणजे खर्च कमी झालाय, पण शून्य नाही. कारण कोर्स आयोजित करणाऱ्या संस्था स्वतःचा खर्च भागवण्यासाठी फी आकारू शकतात. चला आता दुसऱ्या आणि सगळ्यात मोठ्या प्रश्नाकडे वळूया. हे 150 क्रेडिट तासांचं काय प्रकरण आहे? ही अट खरी आहे का? 150 हा आकडा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. पण हा आकडा अचानक कुठून आला आणि याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे? ही टाईमलाईन बघा, म्हणजे तुम्हाला सगळा प्रवास लक्षात येईल. हे काही एका रात्रीत झालेलं नाही. 2016 मध्ये हायकोर्टाने CNE अनिवार्य केलं. 2022 पर्यंत साधारण 50 क्रेडिट पॉइंट्स लागायचे. आणि आता 2027 ते 2032च्या सायकलसाठी 150 तासांचा प्रस्ताव आहे. म्हणजे ही एक हळूहळू होणारी वाढ आहे. तर ह्याचा सरळ सरळ अर्थ काय? 2027 मध्ये ज्यांचं रजिस्ट्रेशन रिन्यू करायचं आहे त्यांना हे लागू होईल. जर क्रेडिट्स पूर्ण नसतील तर रिन्युअलमध्ये अडचण येऊ शकते. जरी हे पत्र अजून MNCच्या वेबसाईटवर आलेलं नसलं तरी इतर मेडिकल प्रोफेशनमध्ये असे नियम आहेतच. त्यामुळे हा नियम लागू होण्याची शक्यता खूप जास्त आहे. आता नियम बदलत आहेत, तर मग आपल्यालाही अपडेट राहावं लागेल. योग्य आणि मान्यताप्राप्त CNE कोर्स कसा शोधायचा आणि तो पूर्ण कसा करायचा हे जाणून घेणं आता खूप महत्त्वाचं झालंय. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. इकडून तिकडून आलेल्या लिंक्स किंवा फॉरवर्डेड मेसेजवर अजिबात विश्वास ठेवू नका. CNAसाठी एकमेव आणि विश्वसनीय जागा म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची अधिकृत वेबसाईट. बस. आता या स्टेप्स खूप महत्त्वाच्या आहेत, नीट लक्ष द्या. सगळ्यात आधी MNCच्या वेबसाईटवर जाऊन CNE स्केड्यूलमध्ये जा. तिथे तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन कोर्सेसची यादी दिसेल. तुम्हाला जो कोर्स करायचा आहे त्याच्या डिटेल्सवर क्लिक करा. आणि चौथी स्टेप ही सगळ्यात महत्त्वाची आहे. कोर्सला हजेरी लावण्याआधी तुम्हाला पोर्टलवर जाऊन अप्लाय करावंच लागेल. हे जर केलं नाही तर तुम्हाला क्रेडिट मिळणार नाहीत. अप्लाय केल्यावरच दिलेल्या लिंकवरून कोर्स अटेंड करा. आणि हो, एक आनंदाची बातमी, वेबसाईटवर काही कोर्सेस पूर्णपणे मोफतसुद्धा उपलब्ध असतात. उदाहरणार्थ, सध्या गरोदरपणातील उच्च रक्तदाबावर एक 5 क्रेडिटचा कोर्स उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही असे मोफत कोर्स शोधूनही तुमचे क्रेडिट्स सहज जमा करू शकता. चला, तर मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात पुन्हा एकदा पाहूया, जेणेकरून तुमचं रजिस्ट्रेशन आणि करिअर दोन्ही सुरक्षित राहील. ही आहे तुमची चेकलिस्ट. 2027 पर्यंत 150 तास पूर्ण करण्याचं प्लॅनिंग आत्तापासूनच सुरू करा.
खर्च कमी होईल, पण शून्य नाही हे लक्षात ठेवा. कोर्स फक्त आणि फक्त MNC वेबसाईटवरूनच शोधा. अटेंड करण्याआधी पोर्टलवर अप्लाय नक्की करा. आणि हो, कोर्स व्हायला त्याचं सर्टिफिकेट जपून ठेवा. जर तुम्हाला या सगळ्या चर्चेतला फक्त एकच मुद्दा लक्षात ठेवायचा असेल तर तो हा आहे. जे कोर्स MNCच्या वेबसाईटवर नाहीत ते करून काहीही उपयोग नाही. तुमचे क्रेडिट्स ग्राह्य धरले जाणार नाहीत, म्हणजे तुमचा वेळ आणि पैसे दोन्ही वाया जातील. आता तुमच्याकडे 2027 पर्यंत म्हणजे जवळपास 5 वर्षांचा वेळ आहे. तर या 150 तासांचं ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय योजना आखली आहे? वर्षाला 30 तास म्हणजे महिन्यातून फक्त 2.5 तास. आत्तापासून थोडं थोडं नियोजन केलं तर ही गोष्ट अजिबात अवघड नाही. विचार नक्की करा.